आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपल्या जनावरांना आवश्यक असणाऱ्या जो काही संतुलित अशा प्रकारचा पोषण आहार जो महत्वाचा असतो त्या संदर्भामध्ये आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कारण जे काही दूध उत्पादन आपण आपल्या जनावरांच्या माध्यमातून आपल्या शेतीतून त्या ठिकाणी घेत आहोत त्या दूध उत्पादनामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला वाढ त्या ठिकाणी करता येईल आणि त्या दूध उत्पादनामध्ये जनावरांचं आरोग्य सुद्धा कशा पद्धतीने त्या ठिकाणी शाबूत राहील अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक असतो तो म्हणजे संतुलित अशा प्रकारचा पोषण आहार. जनावरांना पोषण आहार देण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करता येईल या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत सनटेक कॅटल फीड्स संभाजीनगर येथील आपल्या कंपनीचे संचालक श्री दत्तात्रय प्रधान हे आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांचं या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सर्वात प्रथम आपण सरांची ओळख या ठिकाणी करून घेऊ. सर, आपल्या शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या. सर्व शेतकरी मंडळींनो नमस्कार. मी संभाजीनगर कॅटल फीड वरून आलेलो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं माझं नाव दत्तात्रय प्रधान, सनटेक मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मी काम करतोय. आणि आज आपल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे दूध उत्पन्नावर आज आपलं चाललंय, तर दूध उत्पन्नात आपल्याला कशी वाढ करायची आणि शेतीला पूरक व्यवसाय हा एक दूध व्यवसाय, यातून आपण कशा पद्धतीनं वाढ करणं किंवा याच्यातून आपला कसा फायदा. सर, तुम्ही जे आता बोललात की जनावरांना संतुलित अशा प्रकारचा पोषण आहार देणं महत्वाचं असतं, या संतुलित आहारामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी होतो? तर शेतकरी बंधूंनो, विषय असा आहे का समतोलित आहार म्हणजे काय, आपण ओला चारा तर देतो जनावरांना, बरोबर, घास असेल किंवा मक्का असेल आणि इतर तुम्ही मोरघास वगैरे देताय. या चाऱ्या बरोबरच आपल्याला जे प्रथिने कमी पडतात गाईच्या शरीरामध्ये, ते इतर खनिज त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे खनिज आपल्याला कमी पडतात ते खनिज कसे याच्यातून द्यायचे ते आपल्याला आहारामधून ते द्यायचे असतात. आहारामधून देण्याकरता आपल्याला जे पशुखाद्य बनवतो आपण, या पशुखाद्यामध्ये कॅल्शियम झालं, फॉस्फरस झालं, हे मिनरल आपल्याला कमी पडतात, ते मिनरल आपण गायांच्या आहारातून आपल्या पशु आहारातून देतोय गायांना. तर ते दिल्यामुळं गायीची तब्येत सुधारणं, गायीचं फॅट वाढणं, SNF वाढणं, त्याच्यामध्ये खूप काही बदल होतो. आणि हे करत असताना गायीचा जो लागवडीचा जो काळ आहे, जो भाकर काळ असतो, तो आता जनावरांचा भाकर काळ काही काही जनावरांचा ज्या गायांना जे प्रथिने व्यवस्थित भेटत नाही, जे आहारातून भेटत नाही, त्यांचा तो भाकर काळ लांबणीवर जातो. जर आपण आपलं चांगलं पशुखाद्य वापरलं तर तो भाकर काळ तर गायीचा जवळ येतो. त्याच्यानंतर जी दूध वाढ असतो, आपण दूध बनतो, दूध वाढ असते, जी गाय 10 ते 15 लिटर दूध देण्याची जी कॅपॅसिटी असते, तर चांगल्या प्रकारे संतुलित आहार जर तुम्ही गायीसाठी दिला तर ते जे तुमची गाय 3 महिने जे दूध देणारे असते किंवा 4 महिने असते, ज्याचा जो काही काळ असेल तो कालावधी पण वाढतो. अच्छा. हा, म्हणजे जो गायीला आपण याचा कालावधी दिलेला असतो गायीच्या दुधाचा, समजा काही 4.5 महिने असतो, काही 3 महिने असतो, पण जर चांगल्या पद्धतीचा त्याला संतुलित आहार जर भेटला, म्हणजे जसं काय तुम्ही जे खाद्य वापरताय ते खाद्याचा तुम्ही वापर व्यवस्थित करा. जे कंपनीनं जे खाद्याचं नियमात ठरवून दिलेलं आहे का तुम्ही 300 ग्रॅम, 250 ग्रॅम, ज्या कंपनीनं आपल्याला खाद्याचं प्रमाण ठरवून दिलं ते प्रमाण व्यवस्थित तुम्ही गायला दिलं तर तिचा दूध काळ पण वाढतो. म्हणजे एकंदरीतच आपल्या जनावरांना आवश्यक असणारे जे काही फायबर्स असतील, काही खनिज असतील, प्रथिनं असतील, जीवनसत्व असतील, जे माणसाप्रमाणे आपल्या जनावरांना सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असतात. त्यासाठीच्या वेगवेगळ्या काही अवस्था आहेत, म्हणजे तुमच्या कालवडी असतील, भाकर तुम्ही जसं बोललात, ते तुमच्या गाभण गायी असतील, तर त्यामध्ये जनावरांची गायींची डिलिव्हरी सुद्धा झालेली आहे, अशा गायींसाठी दूध उत्पादनासाठी वेगवेगळे जीवनसत्व वेळोवेळी त्या ठिकाणी आवश्यक असतात. जसं की गाय वेल्यानंतर जी कालवड असते, समजा ती कालवड आपल्याला चांगली कालवड तयार करण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रथिने द्यावं लागतात, घटक मध्ये चेंज करावं लागतं. जी कालवड असते समजा 2 महिने ते 5 महिने या कालावधीमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचा आहार द्यावा लागतो. 5 महिने ते 10 महिन्यामध्ये गायीच्या लागवडीचा काळ असतो, त्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचा आहार द्यावा लागतो. जर तिचे प्रथिने वाढले तर ती गाय लवकरात लवकर आपल्या लागवडीसाठी आलेली असते आणि ती पुढे चालून दुधाकरता सक्षम व्हायला पाहिजे. त्याकरता आपल्याला तिचं जे आहार आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवावा लागतो. मग आता हा जो तुमचा कालवडी असतील, गाभण गायी असतील किंवा ज्या व्यालेल्या गायी असतील, यांना आवश्यक असं अन्नद्रव्य देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी येतं आणि आपलं पण जे असं वेगवेगळं खाद्य पशुखाद्य येतं की ज्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी जास्त असं वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य त्या ठिकाणी येतं का? हो, कालवडीला काय असतं, कालवडीसाठी वेगळं असतं, त्याच्यानंतर भाकर गायसाठी वेगळं असतं, आणि जी वेलेली गाय म्हणजे थोडक्यात लहान मुलं असेल, वयस्कर असेल, अशा
फरक त्या ठिकाणी जनावरांच्या पशुखाद्यामध्ये सुद्धा होतो. म्हणजे जे आवश्यक असणारं खनिजाचं प्रमाण असेल, तुमचं कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, जे काही जनावरांना आवश्यक मूलद्रव्य असतील त्याचं प्रमाण तुम्ही त्या याच्यामध्ये त्या ठिकाणी सनटेक कॅटल फीड्सच्या जी काही उत्पादन आहे त्यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी होताना आता आम्हाला दिसते. ही सनटेक कॅटल फीडची नेमकी उत्पादनं काय आहेत? सर आमच्या कंपनीचे आज 4 ते 5 उत्पादन आहे. त्याच्यामध्ये पहिलं आपलं जे प्रोडक्ट आहे ते पंचगंगा म्हणून आहे. पंचगंगा सनटेक पंचगंगा हा जो ब्रँड आहे हा 24% प्रोटीन मध्ये आहे. म्हणजे जे प्रथिने द्या त्याच्यामध्ये पॅलेट मध्ये ओके ते 24%. आणि जी गाय आज आपली 15 ते 20 लिटर दूध देणारी गाय आहे, जी जास्त दुधाच्या गायसाठी आपण एका गायला 300 ग्राम जर पर लिटर दिलं तर याच्यापासून गायची दूध पण चांगला वाढते. म्हणजे साधारणतः त्या गायची कॅपॅसिटी 15 लिटर ते 20 लिटर असेल किंवा 20 लिटरची जी गाय आहे, तर 3 ते 4 लिटर दूध वाढणं हा पण आमचा उद्दिष्ट नाहीये. याबरोबर गायची तब्येत पण टिकून राहिली पाहिजे, आरोग्य पण टिकलं पाहिजे. आणि जर तुम्ही गायच्या एक 3 ते 4 दिवसामध्ये चालू केल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये गायच्या शेणामध्ये बदल होतो. शेणामध्ये बदल म्हणजे काय? गायचं शेण चिकन येणं म्हणजे काय? गायची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे पूर्णपणे क्लिअर होणं आणि त्याच्यानंतर आपल्याला फॅट वाढणं, एसएनएफ वाढणं. तर ही प्रक्रिया आपल्याला 4 ते 5 दिवसानंतर पुढे चालू होती. थोडक्यात तुमचं जे पंचगंगा तुम्ही तो ब्रँड सांगितलं हा आणि आम्ही पण तोच ऐकला होता, जे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी त्या पंचगंगाची त्या ठिकाणी दिसत आहे. हा पंचगंगा ब्रँड जो आहे तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये 24% प्रोटीन आहे. 24% प्रोटीन आणि प्रोटीन म्हणजे जनावरांना जी ताकद किंवा सशक्त जनावर किंवा रोग प्रतिकारक्षम अशा प्रकारचं जनावर तुमचं जे आहे ते तयार होण्यासाठी तुमचं ते त्या ठिकाणी मदत करतं. म्हणजे तुमच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करतो. सोबतच जनावरांची पचन क्षमता जी आहे ती सुद्धा चांगलं करणार असं जे तुमचं म्हणणं आहे. सर्वस्व पण असं आहे का दुधाची वाढ होणं किंवा उत्पन्न वाढ याच्या बरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी अजून एक सांगू इच्छितो का आज शेतकऱ्याला बाहेरून कुठलं मिनरल वगैरे वापरणं, ह्याच्या बाहेरचं जे लागतं की मेडिसिन वाढणं, जर गायची प्रकृती जर पशुखाद्यामुळे चांगली भक्कम चांगली झाली तर बाहेरचं मेडिसिन कमी होणं किंवा त्याला बाहेरून जे आपण मिनरल वापरतो ते न घेणं, म्हणजे आपल्या पशुखाद्यातून आम्ही जे पूरक त्याला पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये मिनरल पुरवलेले, त्याच्यानंतर जे आपण झिंक वापर वगैरे हे जे घटक लागतात हे आपल्याला कुठल्याही बाहेरून त्याच्यातून घेण्याची गरज नाही. थोडक्यात शेतकरी मित्रांनो, जनावरांना आवश्यक असणारी मिनरल मिक्सचर तुम्ही जसं मिनरल मिक्सचर सुद्धा आपण बाहेरून विकत घेतो. तर पंचगंगा हा असा ब्रँड आहे की सरांच्या बोलण्यातून जे आपल्या लक्षात येतंय, हा असा ब्रँड आहे की ज्याच्यात सर्व प्रकारचे संपूर्ण पोषण मूल्य त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. पर्यायाने त्याचं जनावरांची रोग प्रतिकार क्षमता सुद्धा 100% वाढते. आणि जनावरांचा जो भाकड कालावधी तो पण लवकर येतो. त्याच्यानंतर दूध क्षमता टिकून राहते. आणि गायचे जे समजा प्रत्येक गायी साधा जी गाय तुम्हाला 3 ते 4 महिन्यापर्यंत तुम्हाला क्वालिटी दूध निघणार एकदम असं आहे. दूध घट्ट येतं, फॅट आणि एसएनएफ 100% वाढते. फॅट आणि एसएनएफ चांगल्या प्रकारे वाढतो. हे आपण कालवडीपासून तर तुमच्या ज्या व्यालेल्या गायी आहेत त्यांच्यासाठी पण देऊ शकतो की असं काही नाही? हे फक्त आपण जाणलेल्या गायीसाठी म्हणजे जी दूध देणारी देऊ शकतो. त्याच्यानंतर आमचा एक दुसरा प्रोडक्ट आहे सनटेक डायमंड 50 म्हणून. हे सनटेक डायमंड 50 असं आहे का याला 19% प्रोटीन ठेवलेलं आहे आपण. आणि हे पूर्णपणे एक संतुलित असं बनवलेलं आहे सर. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे कुठलं न वापरता आम्ही जे प्रथिने वापरून जे आपण बनवलेले प्रोडक्ट नैसर्गिक पद्धतीने, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. आता हे जे प्रोडक्ट हे कसं आहे तुम्ही कालवडीला पण देऊ शकता. साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या कालवडीपासून पुढे चालतं ते आपल्याला. फक्त देण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असतं. कारण समजा तुमची 2 ते 3 लिटरची गाय आहे पण ती आता वेल्यानंतर तिला भाकड झालेली गाय, तिला आपण आता शेतकऱ्यांना काय असतं, शेतकऱ्यांना प्रत्येक भाकड गाय लगेच तर विकू शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला खाद्य पण एवढं देऊ शकत नाही. पण खाद्याचं प्रमाण कमी असताना पण तिची दुधामध्ये वाढ झाली तर निश्चितच शेतकऱ्याला त्याच्यातून फायदा होऊ शकतो. आणि आज आपलं जे डायमंड 50 हे जर तुम्ही 1 ते 1.5 किलो जरी गायला वापरलं एका वेळेस तरी पण कारोडीला लागवडीसाठी फायदा होतो, पचनासाठी फायदा होतो आणि तिचा जो गाभण काळ आहे तो लवकर येतो. असं पंचगंगा पाठीमागचं नंबर 2चं प्रोडक्ट आमचं डायमंड. आणि तिसरं प्रोडक्ट आहे आमच्याकडं एक सनगोल्ड म्हणून. सनगोल्ड एक प्रोडक्ट असं आहे का जी मका प्रक्रियेनंतर बनणारा ते प्रोडक्ट आहे. म्हणजे जी मका आहे, मका प्रक्रिया केली जाते, प्रक्रिया केल्यानंतर तिला
30 ते 35% प्रोटीन शिल्लक असतं. ते जर आपण गाईला 1.5 किलोचं एक प्रमाण दिलं तर ते कालवडीला पण चालतं, शेळीला पण चालतं. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त मोठ्या दुधाच्या गाईला पण चालतं. तर ते जर तुम्ही 1.5 किलो ते 2 किलो एका टायमाला जर वापरलं तर गाईच्या दुधामध्ये वाढ होते, फॅट वाढते, एसएनएफ वाढतो आणि गाईच्या चारा खाण्यामध्ये म्हणजे भूक वाढते, पचनक्रिया सुधारते. इतकं छान प्रोडक्ट आहे. आज मार्केटमध्ये आपल्याला खूप मागणी आहे त्या प्रोडक्टची. आणि त्याच्या चौथं प्रोडक्ट आमचं असं आहे का, एक सनटेक मका वाडा म्हणून. सनटेक मका वाडा सर असा आहे आमचा. आता मका वाडा मार्केटमध्ये खूप काही उपलब्ध आहे. आपण काय दुसऱ्या मका वाड्याला नाव ठेवत नाही, पण मका वाड्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आपण शेतकरीच माल उचलतोय. आणि चांगल्या प्रकारचा शेतकरी माल उचलला म्हणजे चांगल्या प्रकारचा शेतकरी माल म्हणजे काय असतो, का तुम्ही उच्च प्रतीची मका जर घेतली का तिला ती काळी नकोय, डागी नकोय. बरोबर. याच्यामुळे काय होतं, टॉक्झिन खाद्यामध्ये टॉक्झिन तयार होतं आणि खाद्यात टॉक्झिन झालं ते जर गायच्या पोटात गेलं तर ते टॉक्झिन आपल्याला गायच्या दुधामध्ये होतात. मग आपल्याला टॉक्झिन बाइंडरसाठी वेगळं काही वापरायची गरज पडत नाही इतर खाद्यामध्ये. जर तुम्ही जे रॉ मटेरियल लागणार ते जर तुम्ही नंबर 1 वापरलं तर टॉक्झिन बाइंडर सारखे जे घटक आहे ते आपल्याला कुठल्याही प्रकारची वापरायची गरज पडत नाही किंवा बाहेरून नेण्याची गायला गरज पडत नाही. त्यामुळे आम्ही जे मका पावडर बनवतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक मिनरल वापरलेले आहे. जे खनिज आपल्या गायला कमी पडतात ते आपण त्याच्यातून वापरलेले. त्याच्यामुळे दूध वाढ तर 100% होत. पण आमचं दूध वाढ हा मेन उद्दिष्ट कधीच नसतं. दूध वाढ हे बरोबरच आम्ही गायची तब्येतीकडे बघतो. कारण काय म्हणजे एकंदरीत बोलण्यावरून तुमच्या जे आता लक्षात माझ्या आलंय की जनावरांचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर दुधाच्या उत्पादनामध्ये 100% त्या ठिकाणी वाढ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आता प्रधान सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जी माहिती जाणून घेत आहोत. महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही कंपनीची जाहिरात नसून जर शेतकऱ्यांसाठी माहिती जर आपण प्रामाणिक जर त्यातली घेण्याचा प्रयत्न जर त्या ठिकाणी जर केला तर आजकाल होत आहे काय की या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पशुखाद्य, वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा भरणा असलेला अशा प्रकारचं वापरून आपण आपल्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. पण जर प्रामाणिक गोष्ट त्या मागची जर बघितली तर जनावरांचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर आपलं जे काही दूध उत्पादन ते सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. सोबतच आपल्याला आर्थिक नफा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. पर्यायानं जनावरांचं आरोग्य जर व्यवस्थित राहत असेल तर पुढे जनावरांना जे काही आजार त्या ठिकाणी होतात ती आजार सुद्धा त्या ठिकाणी होत नाही आणि पर्यायानं आपला त्याचा जो काही औषध वाहण्याचा जो काही खर्च असतो तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बचत ही त्या ठिकाणी होत असते. म्हणून शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं पोषण मूल्य वापरणं हे आपल्या पशुखाद्यामध्ये सोबतच तुमच्या जनावरांचं जे काही खाद्य चारा असेल, मुरघास असेल किंवा ओला चारा, कोरडा चारा असेल किंवा तुमचं हे काही पशुखाद्य असेल, या सर्व गोष्टींचा एकंदरीत आपल्या आहारामध्ये जनावरांच्या एक संतुलित अशा प्रकारे समावेश करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचगंगा असेल, डायमंड असेल, मका फार्डा असेल, सनगोल्ड असेल यासारख्या वेगळ्या सनटेकच्या ब्रँडची माहिती आपल्या प्रधान सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेतली. या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जो काही नंबर आहे त्या नंबरला आपण त्या ठिकाणी सविस्तर कॉल करू शकता. आणि तरी देखील तुमच्या माहितीसाठी आपण सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊ. सर, हे जे काही आपलं सनटेकचं पशुखाद्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना जर पाहिजे असेल तर ते कुठं मिळेल? तर सर आपलं कसं आहे, 25 ते 30 जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटर चांगल्या प्रकारे जर तुम्ही कॉल केला तर आम्ही शेतकऱ्यांपर्यंत ते डायरेक्ट पोहोचवायचा प्रयत्न करतो. कारण डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना नंबर घेऊन आम्ही तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला एक वेळ अवश्य कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला आम्ही तो जो डिस्ट्रीब्युटर त्याचा नंबर देऊन तुम्हाला खाद्य घरपोच करण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो. धन्यवाद सर. आपण आज आमच्या सोबत या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना खूप महत्वाची आणि मोलाची अशी माहिती दिली. कारण आज झालंय काय की या स्पर्धेच्या युगामध्ये जे ते जास्तीत जास्त केमिकलचा भरणा असलेलं पशुखाद्य आज जनावरांसाठी त्या ठिकाणी वापरते. त्यातून काय होतंय, आज दूध उत्पादनामध्ये वाढ होत आहे परंतु जनावरांचं आरोग्य मात्र पूर्णपणे बिघडलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि आपण जे या ठिकाणी करत आहात की जनावरांच्या आरोग्यासोबतच जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे आणि आपल्या शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणावरती आपल्या फायदा झाला पाहिजे, असं खूप चांगलं काम आपण त्या ठिकाणी करत आहात. शेतकरी मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.